अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर येथे महापुरुषाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी हसीना गुलाब जमादार राहणार कबनूर यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच संतप्त जमावाने हुसेन जमादार यांच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी 15 ते 17 महिलांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। गावामध्ये पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर हे शहर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते। महाराष्ट्रामधील कबनूर येथील दर्ग्याचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे। हा उरूस सर्व समाज एकत्र येऊन साजरा करतात। याच गावामध्ये काल कबनूर हायस्कूलच्या मागील बाजूस असणाऱ्या महापुरुषाचा डिजिटल फलक लावण्यात आला होता। हा फलक काढून घ्यावा अशी मागणी एका महिलेने केली। यावेळी या महिलेने महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे त्याच भागातील असणाऱ्या एका समाजातील संतप्त महिलांनी त्या महिलेच्या घरामध्ये जाऊन प्रापंचिक साहित्याची व वाहनाची तोडफोड केली। यानंतर त्या भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। संतप्त महिलांनी येथून येऊन कबनूर चौकामध्ये रस्ता रोको केला व त्या महिलेला अटक करण्याची मागणी केली। यावेळी काही काळ कबनूर चौकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतता राहण्याचे आवाहन केलं। यावेळी दोन्ही समाजाने पोलिसांना सहकार्य केले। तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या। महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी हसीना गुलाब जमादार हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच घराची तोडफोड केल्याप्रकरणी लता चव्हाण, राणी शिंदे, भानुमती शिंदे, पार्वती चव्हाण, रुपाली गायकवाड, मालन पाटणे, साधना सुतार, शीतल साठे, चिमा जाधव, छाया हेगडे, रंजना साठे, रोहित वरुते सर्व राहणार सिद्धार्थनगर कबनूर यांच्यासह अन्य अनोळखी 4 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।